नमस्कार श्रोते हो, मी डॉक्टर प्रतिभा जाधव. साहित्याची निर्मिती प्रक्रिया या घटकांतर्गत आपण आज बघणार आहोत साहित्यिकाचे व्यक्तिमत्व. शास्त्रीय साहित्याहून ललित साहित्याचा वेगळेपणा सांगताना नेहमीच आत्मविष्काराचे सूत्र सांगितले जात असते. ललित साहित्यातून होणारा आत्मविष्कार म्हणजे त्या साहित्यकृतीतून जाणवणारे लेखकाचे व्यक्तिमत्वच होय. यासंबंधीचा बराच खल अलीकडच्या काळातील मराठी समीक्षेत झालेला दिसतो. इथे हे लक्षात ठेवले तरी पुरेसे आहे की साहित्यिकाचे व्यक्तिमत्व ही काही मुळातच वेगळी वा अलौकिक गोष्ट नव्हे. सर्वसामान्य माणसाचे व्यक्तिमत्व आणि लेखक व कवीचे व्यक्तिमत्व यात गुणदृष्ट्या फक्त प्रमाणाचा फरक असतो. एरवी सारी माणसे तशी सारखीच असतात. साहित्यिकात काही गुणवैशिष्ट्ये जास्त प्रमाणात असतात, इतकंच. त्यातील काहींचा इथे आपण विचार करणार आहोत. तर साहित्यिकामध्ये जी गुणवैशिष्ट्य अधिक असतात त्यापैकी पहिलं गुणवैशिष्ट्य आहे संवेदनक्षमता. तसा सामान्य माणूसही संवेदनक्षम असतो, पण संवेदनक्षमता हे लेखकाचे खास वैशिष्ट्य असते. वस्तूचे वा विषयाचे वरवरचे दर्शनी रूप ओलांडून आंतररूपाचा वेध घेणारी दृष्टीची सूक्ष्मता यात अभिप्रेत आहे. ही सुद्धा इंद्रियजन्य सूक्ष्मता होय. संवेदनक्षमता म्हणजे भावविवशता किंवा हळवेपणा नव्हे. कोणत्याही अनुभवातील सूक्ष्मातिसूक्ष्म बारकावे टिपण्याची क्षमता म्हणजे संवेदनक्षमता. साहित्यकृतीतील भावनेचे आरोह अवरोह व परिपोष या क्षमतेमुळेच सुयोग्य व परिणामकारक होतात. ज्ञानेंद्रियांच्या संवेदनाविषयीची साक्षात प्रतीती आस्वादकाला घडवून देणे यामुळेच लेखक व कवीला जमते. बालकवी हा कवी किंवा दुर्गा भागवत या ललित गद्य लेखिका ही मराठीतील अशी उदाहरणे होत. नव्या काळात काव्याचे स्वरूप वगैरेबद्दल नव्या संकल्पना मांडल्या जाऊ लागल्या. त्यात कवीच्या व्यक्तिमत्वाबद्दलचा वेगळा विचारही होऊ लागला. कवी व्यापारातील संवेदन विश्वाच्या महत्त्वाची एक नवीन जाणीव समीक्षेत आली. तशी संवेदन क्षमता या कवीच्या विशेषाची वेगळी चर्चा होऊ लागली. असा एक नवा संदर्भ प्राप्त झालेली विचारसरणीही इथे लक्षात घ्यायला हवी. काव्यनिर्मितीच्या संदर्भात अनुभवाचा कवीकडून होणारा स्वीकार आणि त्याची लावली जाणारी नवी व्यवस्था ही महत्त्वाची गोष्ट आहे. सामान्य माणसातही ही प्रक्रिया होते, पण तिथे तिचे स्वरूप पारंपरिक असते. म्हणजे गरज, उपयुक्तता, संस्कृती, जीवन आदर्श यातून आलेल्या मूल्यसरणीच्या आधारे अनुभवांची व्यवस्था लावली जाते. असा एक लौकिक व व्यावहारिक म्हणू असा भाग कवी लेखकांच्या व्यक्तिमत्वात असतोच. त्याच्या जोरावर लेखक लोकप्रिय किंवा रंजनपर साहित्य निर्माण करतो. या प्रकारच्या साहित्यामागील मूल्यसरणी वाचकांच्या सर्वसाधारण अभिरुचीशीच मिळते घेण्याच्या प्रयत्नात असते. पण आत्मनिरपेक्ष, उपयुक्ततानिरपेक्ष अशा पातळीवरून अनुभवांचा स्वीकार करण्याच्या प्रयत्नातून लेखक कवीची वेगळी संवेदन प्रकृती आकार घेत असते. विशिष्ट अनुभव घेताना त्या अनुभवाच्या गुणधर्माची एक खास जाण कवीला होत जाते. ती जाण म्हणजेच त्या कवी लेखकाची संवेदन प्रकृती. नवनव्या अनुभवांचा स्वीकार करताना ती अधिकाधिक समृद्ध बनत जाते. तिचे स्वरूप बदलूही शकते आणि तसे बदलणेच फार महत्त्वाचे असते. कारण ती स्थिरावली, तिचा एक साचा तयार झाला की चाकोरी तयार होते आणि साहित्यातील नवता संपुष्टात येते. संवेदन प्रकृती म्हणजे संवेदन क्षमता. कवीची कल्पनाशक्ती ही त्याची संवेदन प्रकृती घडवणारी आणि तिच्या आधारे अनुभवांचा अर्थ व व्यवस्था लावणारी आधारभूत शक्ती आहे. प्रत्यक्ष साहित्य निर्मितीच्या क्षणी ती अतिशय उत्कट आणि अधिक कार्यक्षम होते. कवीच्या अनेकविध जाणीवा मिळून त्याची समग्र संवेदन प्रकृती निर्माण होत असते. त्याच्याकडून लिहिल्या जाणाऱ्या सर्व काव्याला ती अंतस्थपणे सूत्ररूपाने जोडीत असते. या संवेदन प्रकृतीमुळेच विशिष्ट कवीची प्रत्येक कविता एक स्वतंत्र परिपूर्ण रचना असूनही ती त्याच्या अन्य कवितांशी जोडली जाते. कवीची संवेदन प्रकृती एकदा स्थिरावली की त्याच्या लेखनात कलात्मकता उरत नाही. नवे नवे अनुभव पूर्ण प्रस्थापित झालेल्या संवेदन प्रकृतीत परिवर्तन घडविण्याचे होते. उलट या चौकटीत बसणारे अनुभवच कवी घेऊ लागतो किंवा त्यात न बसणाऱ्या अनुभवांना दाबून दडपून त्या चौकटीतच बसवू लागतो. अनेकदा असेही होते की कवी आपल्या संवेदन प्रकृतीतील एखाद्या विशिष्ट जाणीवेवरच प्रेम करू लागतो आणि मग त्याच्या कविता अधिकच एकारतात.
अनेकदा अशी चौकट मोडायचा तो प्रयत्नही करतो. त्याच्या इतर प्रकृतींचे आक्रमणही या संवेदन प्रकृतीवर होते. एखाद्या मान्यताप्राप्त प्रकृतीस तो बळीही पडतो. नेहमीच कवी हा कुठल्या तरी वाङ्मयीन परंपरेशी आपले नातं जोडीत असतो, पण त्याबरोबरच तो आपले स्वत्वही टिकवू पाहतो. डॉक्टर सुधीर रसाळ यांनी कविता आणि प्रतिमा या ग्रंथात प्रस्तुत विषयाची फारच चांगली मांडणी केलेली आहे. जिज्ञासूंनी ती अवश्य मुळात पाहावी. व्यक्तीच्या संवेदन प्रकृती व संवेदन क्षमतेबद्दल असे आढळते, तसेच एखाद्या काळातही एक सर्वसाधारण संवेदन प्रकृती तयार होत असते. एका विशिष्ट तऱ्हेने अनुभवांचे निरीक्षण, त्यांचा स्वीकार आणि मग त्यांची लावली जाणारी संगती ही काही काळात समानपणे सर्व कवींच्यामध्ये वावरताना दिसते. स्वतःचा पिंडधर्म वेगळा राखूनच कवी या कालजन्य संवेदन प्रकृतीत समाविष्ट झालेलाही दिसतो. उदाहरणार्थ अर्वाचीन कवितेचा किंवा नवकाव्याचा मराठीतील काळ, या दोन्ही काळातील कवींचे वेगळेपण जाणूनही काव्यात मात्र काही एक समान सूत्र जाणवतं. रविकिरण मंडळाच्या काळाबद्दलही असेच म्हणता येईल. दुसरं गुणवैशिष्ट्य आहे शैशववृत्ती. साहित्यिकाच्या बाबतीत प्रौढवयात सुद्धा शैशववृत्ती, बाळपणीचा स्वभावविशेष हा टिकून राहिला पाहिजे असे नेहमी सांगण्यात येते. केशवसुतांनी प्रौढत्वी निज शैशवास जपणे बाणा कवीचा असे म्हटले आहे. या आधीच्या संवेदन क्षमता या विशेषाचा विचार करतानाही मानसशास्त्रज्ञांनी व इलियटसारख्या कवी समीक्षकाने मांडलेले बाळपणाचे महत्त्व या संदर्भात ध्यानी घेता येईल. या सर्वांनी मांडलेल्या विचारांचा मथितार्थ इतकाच दिसतो की कवित्वास आवश्यक असा वृत्तीचा ताजेपणा, संवेदन क्षमता, निरागसता इत्यादी विशेष कवीच्या ठिकाणी कायम राहिले पाहिजेत. हे वृत्तीविशेष माणसाच्या ठिकाणी बालवयात असतात. बालवय ओलांडून माणूस जसजसा मोठा होत जातो तसतसे व्यवहाराच्या धकाधकीत हे विशेष कमी कमी होत जातात. विकारांचा पगडाही कमी होतो, विचारांचा वाढत जातो, वृत्ती बोथट झाल्यागत होतात, ग्रहणक्षमतेतील नेमकेपणा व सूक्ष्मता मंदावत जाते आणि या साऱ्याचा काव्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. या विशेषाचेही डॉक्टर सुधीर रसाळ यांनी चांगले विवेचन केलेले आहे. त्यांच्या मते माणूस मोठेपणी त्याची जीवन पद्धती व आस्थाविषय नक्की झाल्यामुळे त्यांनाच अनुलक्षून अनुभव घेत असतो. मुलांच्या बाबतीत किंवा बालवयात असे नसते. या वयात जीवन पद्धती व आस्थाविषय नक्की झालेले नसतात. त्यामुळे प्रत्येक अनुभव हा अनुभव म्हणून उपयुक्तता निरपेक्ष बुद्धीने स्वीकारण्याची एक क्रिया या वयात मन करीत असतं. बालकाची ही वृत्ती मोठेपणीही कवीमध्ये टिकत असते. इतर सर्वसामान्य माणसं मात्र मोठेपणी रूढ पद्धतीनेच अनुभव घेत असतात. संवेदनांचा समरसून अनुभव घेताना मुलांच्या मनात या संवेदनांची व्यवस्था प्रामुख्याने रूपक प्रक्रियेतून लावली जाते. सर्वच लहान मुलात वस्तूंचे सजीवीकरण आणि मानुषीकरण करण्याची प्रवृत्ती दिसून येते. त्यांच्यात साधर्म्य प्रतीतीची एक उत्कट प्रवृत्ती असते. लहान मूल दोन वस्तूतील साम्य पाहत नाही, तुलना करत नाही, तर फक्त एकात्मता पाहते. त्यांच्या मनात विविध संवेदना या जशा त्यांच्या ताजेपणासह व उत्कटतेसह टिकवल्या जातात, तसेच त्यांच्यात एकात्मता प्रस्थापित करून म्हणजे रूपक घडवून त्याचे व्यवस्थापन केले जाते. हे कल्पनाशक्तीचेच कार्य होय. कवीच्या बाबतीत अशी सदैव वस्तुस्थिती असावी अशी अपेक्षा असते. प्रौढावस्थेतही शैशववृत्ती जपणे म्हणजे ही विशिष्ट अशी काव्य उपयोगी मानसिकता जपणे होय. पुढील गुणवैशिष्ट्य आहे अनुभव समृद्धी. अनुभवांची समृद्धी हा कवी लेखकाचा आणखी एक विशेष आहे. मात्र त्याचा विचार वर सांगितलेल्या दोन विशेषांच्या म्हणजे संवेदन क्षमता आणि शैशववृत्ती यांच्या पार्श्वभूमीवर करायला हवा. कारण नुसत्या अनुभवांच्या समृद्धीला विशेष अर्थ नाही. क्षेत्र व खोली या दोन दृष्टींनी अनुभवांची समृद्धी जोखली जाते. म्हणजे अनुक्रमे संख्यात्मक आणि गुणात्मक दृष्टीने. लेखकाचे अनुभव क्षेत्र मर्यादित आहे की व्यापक असा एक विचार केला जातो. असा दृष्टिकोन घेऊनच श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी हरिभाऊ आपटे यांच्या सामाजिक कादंबऱ्यांना सदाशिव पेटी कादंबरी म्हणून हिनवले. कारण त्यांच्या मते हरिभाऊंचे अनुभव विश्व मध्यमवर्गीय पांढरपेशा स्त्री जीवनापुरतेच मर्यादित आहे. जवळजवळ सर्वच मराठी लेखकांच्या बाबतीत अत्यंत मर्यादित अनुभव क्षेत्र हा घेतला जाणारा आक्षेप आहे. मराठीतील बहुसंख्य लेखक, कालच्या पिढीतील जवळजवळ सर्वच लेखक मध्यमवर्गीय ब्राह्मण जातीचे आणि नोकरपेशाचे होते आहेत असे दिसते. त्यांचे अनुभव विश्व आपोआपच त्यांच्या सामाजिक स्तराने सीमित झालेले दिसते. याउलट स्टाईनबेक, हेमिंग्वे
अशा इंग्रज लेखकांचे अनुभव क्षेत्र व्यापक आणि विशाल असल्याचे दिसते. त्यामुळे त्यांच्या लेखनात अनुभवदृष्ट्या तोचपणा दिसत नाही, परिचितता येत नाही. जीवनाची फार मोठी विविधता आणि वैचित्र्य त्यात प्रतिबिंबित झालेलं दिसतं. खोलीचा विचार या भूमिकेला उत्तर देतानाही पुढे येताना दिसतो की अनुभव क्षेत्राच्या व्यापकतेपेक्षा खोलीचे व उत्कटतेचे प्रत्ययकारक चित्रण महत्त्वाचे मानणारा एक पक्ष आहे. नुसती विविधता किंवा भौगोलिक विस्तार साहित्यकृतीच्या श्रेष्ठत्वाला उपकारक ठरत नाही. तो अनुभव किती खोलवर वेध घेऊन लेखक कवीने टिपलेला आहे हे महत्त्वाचं. जेन ऑस्टिन या आंग्ल कादंबरीकर्ती किंवा मराठी कवयित्री इंदिरा संत ही याची उदाहरणं आहेत. जेन ऑस्टिनचे कथाविश्व म्हणजे 2 इंच रुंदीची हस्तिदंती पट्टी आहे. त्यावर ती बारीक बारीक कोरीव काम करते असे तिच्या टीकाकारांचे मत आहे. इंदिरा संतांच्या कवितेत पतिवियोगाचा एकच एक शोकमय अनुभव सतत येत गेलेला दिसतो, पण तो एकसुरी व एकसाची वाटत नाही. त्या एकाच अनुभवाच्या असंख्य छटा इंदिराबाई टिपताना दिसतात. प्रत्येक वेळी इतक्या ताजेपणाने त्या अनुभवाचा स्वीकार, त्याची व्यवस्था लावणं आणि आविष्कार करणं या गोष्टी त्या करतात की हरेक कवितेत तो नवाच भासू लागतो. जेन ऑस्टिनचेही असेच आहे. अनुभव क्षेत्र मर्यादित असेल, पण त्याचा ती घेत असलेला वेध फार खोल आहे. तो नित्य नूतन व परिणामकारक होतो. उलट मराठीतील ना. सी. फडके यांच्या कादंबऱ्यात विस्तृत असे अनुभव क्षेत्र दिसून येते, पण ही विस्तृतता फक्त संख्यात्मक स्वरूपातच जाणवते, गुणात्मक स्वरूपात नव्हे. त्यामुळे त्याचे लेखन प्रत्ययकारक म्हणू असं उतरत नाही. संवेदनक्षमता आणि शैशववृत्ती या 2 विशेषांमुळेच लेखक एखाद्या अनुभवाची व्यवस्था लावण्याच्या अनेक शक्यता पडताळून पाहू शकतो आणि उचित असा कलात्मक रूपबंध निर्माण करू शकतो. आजची नवी समीक्षा तर लेखकाची अनुभव समृद्धी याच निकषावर म्हणजे अनेक शक्यता पडताळण्याच्या सामर्थ्यावर जोखताना दिसते. लेखनात अपरिचित व विविधतापूर्ण अशा अनुभवांच्या केवळ दर्शनाची अपेक्षा नसते. उलट अनुभव विश्वाचे जिवंत चैतन्यमय दर्शन महत्त्वाचे असते. या दोन्ही विशेषांचा मिलाप एखाद्या साहित्यकृतीत आढळला तर दुधात साखर या न्यायाने त्या कृतीचा दर्जा उंचावतो, लेखकाला महत्त्व प्राप्त होते. इथे आणखी एका प्रश्नाचा विचार करायला हवा. लेखकाचा अनुभव प्रत्यक्षातीलच हवा. तो नसेल तर त्याचे लेखन परिणामकारक होत नाही. अनुभवाची उसनवारी उपयोगाची नाही. हे सूत्र हाताशी धरून बासी मर्ढेकरांच्या नवकवितेवर मराठी समीक्षकांनी टीकेची झोड उठवली. महायुद्धकालीन विध्वसित जीवनाचा अनुभव नसतानाही त्यांनी त्या अनुभवांचाच आविष्कार साधणारे काव्यलेखन केले. हे निव्वळ युरोपीय अनुभवांची आयात होय असं म्हटलं गेलं. ही भूमिका स्वीकारून मर्ढेकरांचा निराशावाद, त्यांची उगीचता खोटी व पोकळ ठरवण्यात आली. साधारणपणे ज्या जीवनाचा लेखकाला अनुभव नसतो त्या जीवनाचे चांगले चित्रण तो करू शकत नाही हे सत्य आहे. रविकिरण मंडळातील काही कवींनी लिहिलेली जानपद ग्रामीण गीते उथळ वा कृत्रिम झालेली आहेत हे खरे, पण साहित्याच्या बाबतीत प्रत्यक्ष अनुभव एका मर्यादेपर्यंत मदत करीत असतो. तो असेल तरच साहित्य चांगलं उतरू शकतं असं मात्र म्हणता येत नाही. त्यामुळे फार तर तपशिलाच्या चुका होणार नाहीत. लेखक कल्पनाशक्तीच्या जोरावर अनुभव घेऊ शकतो आणि त्याचे हे कल्पना अनुभव साहित्याच्या दृष्टीने फार महत्त्वाचे असतात. अरूपाला रूप देण्याची किमया या शक्तीच्या जोरावरच तो करीत असतो. त्याच्या ठिकाणच्या 6 अनुभवाचीही या बाबतीत त्याला मोठी मदत होते. मर्ढेकरांनी युद्धग्रस्त जीवनाचा अनुभव अशाच तऱ्हेने घेतलेला आहे. त्यांचे व्यक्तिमत्व समृद्ध असल्याने हा कल्पना अनुभव प्रत्ययकारक उतरला आहे. प्रत्यक्षातील अनुभवसुद्धा लेखकाला शेवटी कल्पनेच्या पातळीवरच न्यावे लागतात, त्याशिवाय ते कलात्मक होत नाहीत. इथेच हेही लक्षात घेतलं पाहिजे की प्रत्यक्ष अनुभवाचा आग्रह फार ताणला तर पुरुषाला स्त्रीचे व स्त्रीला पुरुषाचे चित्रणही करणे कठीण जाईल. शंकर पाटलांची वेणा नावाची कथा आहे. प्रसूती वेदना म्हणजे वेणा हा अर्थ ध्यानी घेतला तर पाटलांची ही कथा मुळातच रद्दबातल करावी लागेल. तेव्हा लेखकाजवळ अनुभवांचे नुसते मोठे भांडार असून चालत नाही. या अनुभवात खोल अवगाहन करणे, त्यांचे कला अनुभवात रूपांतर होणे, त्यांना एक स्वतंत्र आशय आणि नवा संदर्भ लाभणे महत्त्वाचे असते. अनुभवाची समृद्धी म्हणतात ती हीच होय. पुढील गुणवैशिष्ट्य आहे विद्वत्ता. विद्वत्ता, व्युत्पन्नता, व्यासंग, पांडित्य हे सर्व शब्द तसे समानार्थक आहेत. लेखक कवीच्या दृष्टीने हा त्याच्या व्यक्तिमत्वाचा एक आवश्यक विशेष आहे असं म्हटलं जातं. जुन्या संस्कृत मीमांसकांनीही याचा विचार केलेला आहे. थोडक्यात लेखक कवी हा ज्ञानी हवा असे हे मत.
पण ज्ञानसंपन्नता हा साहित्यिकाचा एक आवश्यक विशेष मानता येईल का, असा प्रश्न आरंभी उभा राहतो. याचं उत्तर इतकंच देता येतं की तो सर्वप्रथम साहित्यिक म्हणजे नवनिर्मिती क्षमता असणारा हवा. त्यानंतर मग तो विद्वान वगैरे असेल किंवा नसेल हे फारसे महत्त्वाचं नाही. असेल तर चांगले, नसेल तरीही फारसे बिघडत नाही. म्हणजे कवित्वास पांडित्याची आवश्यकता असतेच असे नाही. मेकॉले या आंग्ल पंडिताच्या मते तर विद्वत्तेमुळे कवित्व मंदावत जाते असे आहे. विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी तर त्यांच्या मताचा स्वीकार करून विद्वत्व आणि कवित्व हा निबंध लिहिलेला आहे. हे मत हेच सांगतात की विद्वत्व आणि कवित्व यांचा संबंध नाही. म्हणजे विद्वत्ता हा कवीचा एक विशेष असं म्हणता येणार नाही. त्यासाठी जुन्या काळातील तुकाराम, चोखामेळा, कान्होपात्रा, जनाबाई यांच्याबरोबरच अलीकडच्या काळातील बहिणाबाई चौधरी, अण्णाभाऊ साठे, उत्तम बंडू तुपे ही उदाहरणे देता येतील. हे सर्व कवी लेखक विद्वान म्हणू असे नव्हते आणि विद्वत्ता नसल्याने त्यांच्या कवित्वास लेखनास बाधा आलेली नाही. मात्र एक नक्की की ज्या विश्वाची निर्मिती लेखक साधू पाहत आहे त्याचे सर्वांगीण ज्ञान त्याला हवे. त्याशिवाय त्या विश्वाचे बारकावे टिपणे त्याला शक्य होणार नाही. कल्पनात्मक अनुभव म्हटलं तरी तो ज्ञानात्मक अनुभवाची जागा घेऊ शकत नाही. त्याच्या बुडाशी प्रत्यक्ष माहिती हवीच. ज्याला ग्रामीण जीवनाची काहीही माहिती नाही असा शहरी लेखक ग्रामीण जीवनावर काही गोलमाल स्वरूपात लिहू शकेलही, पण त्याचे लेखन प्रत्ययकारक होणार नाही. कारण दुय्यम महत्त्वाच्या असल्या तरी कलारूपासाठी आवश्यक असणाऱ्या माहितीपर तपशिलाच्या बाबी तो योग्यपणे मांडू शकणार नाही आणि त्यामुळे लेखनकृतीची वीण अयोग्य होईल. व्यक्तिमनांची चित्रण साधण्याचे काम लेखक करीत असल्यामुळे त्याला मानसशास्त्र अवगत असणं आवश्यक मानलं जातं. पण इथं असंही म्हणता येईल की मानसशास्त्राच्या अभ्यासामुळे, त्या ज्ञानामुळे त्याच्या लेखनाला मदत होऊ शकेल, पण या ज्ञानामुळे तो मोठा लेखक होऊ शकेल असं नाही. साहित्यशास्त्राचे ज्ञान त्याने हस्तगत केले असेल तर तो आपल्या स्वतःच्या व इतरांच्या साहित्याचे चांगले मूल्यमापन करू शकेल. मराठीतील माधव जुलियन, बासी मर्ढेकर, प्राध्यापक विंदा करंदीकर अशा व्यक्तींनी फार चांगल्या तऱ्हेने समीक्षक व कवी या दोन्ही भूमिका बजावलेल्या आहेत. पण असे साहित्यशास्त्राचे ज्ञान नसलेल्या बालकवींनीही उत्तम कविता लिहिल्या आहेत. चांगला लेखक कवीला असायला हवी ती प्रतिभेची देणगी. विद्वत्ता हवीच असे नाही. चांगला शेतकरी व्हायला कृषीशास्त्राचे अभ्यासजन्य ज्ञान हवेच असे नाही. तसे साहित्यिकाजवळ कवित्व हवे, अभ्यासजन्य ज्ञान हवेच असे नाही. पुढील आणि शेवटचं गुणवैशिष्ट्य आज आपण बघणार आहोत ते म्हणजे साहित्यिकाचे दृष्टिकोन आणि साहित्य निर्मिती. समाजातील प्रत्येक व्यक्तीजवळ दोन दृष्टिकोन असल्याचं दिसतं. एक असतो तो त्या समाजाचा सर्वसाधारण दृष्टिकोन आणि दुसरा असतो तो ती व्यक्ती ज्या व्यवसायात स्तरात वावरत असते त्याशी संबंध असा दृष्टिकोन. हे दृष्टिकोनच त्या व्यक्तीच्या कृतीउक्तीतून प्रतिबिंबित होत असतात. ती व्यक्ती ज्या सामाजिक वर्तुळात वावरत असते त्याचे संस्कार हे दृष्टिकोन घडवीत असतात असेही दिसते. साहित्यिकाच्या बाबतीतही जीवनविषयक आणि साहित्यविषयक असा दृष्टिकोन असतो. त्याच्या साहित्य निर्मितीत त्याचे सारे व्यक्तिमत्व सामावलेले असल्यामुळे त्याचे हे दृष्टिकोनही निर्मितीत सहभागी होतात हे उघड आहे. हरिभाऊ आपटे हे सुधारणावादी होते, तसे केशवसूतही होते. त्यांचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्यांच्या साहित्यातही परावर्तित झालेला आहे. प्रसंगी त्यांनी साहित्याला साधन मांडल्याचा आक्षेपही पत्करला आहे. या उलट भा. तांबे या कवींचा आनंदवादी दृष्टिकोन. त्यांनी सतत साहित्याला साध्याचे स्थान दिले. मराठी साहित्यातील कलावाद आणि जीवनवाद हे दोन संप्रदाय म्हणजे जीवन व साहित्य याकडे पाहण्याचे साहित्यिकांचे दोन दृष्टिकोन होत. पण साहित्य निर्मिती पाहू गेल्यास लेखकाजवळ विशिष्ट दृष्टिकोन असल्यामुळे लेखनात हवाबंद कप्पे निर्माण होतात असं दिसत नाही. केशवसूतांनी त्यांच्या तथाकथित संप्रदायात न बसणारी सतारीचे बोल ही कविता जशी लिहिली तशी भा. तांबे यांनी त्यांच्या म्हटल्या जाणाऱ्या संप्रदायात न बसणारी रुद्राचं आवाहन ही कविता लिहिली. कलावादाचा जोरदार पुरस्कार करणाऱ्या नासी फडके यांनी भारतीय जीवन हादरवून सोडणाऱ्या सुभाष बाबूंच्या आझाद हिंद फौजेच्या हालचालींची पार्श्वभूमी आपल्या अस्मान, तुफान व शोनान या 3 कादंबऱ्यांसाठी मुद्दाम योजलेली दिसते. समाजाशी किंवा एखाद्या तत्त्वप्रणालीशी बांधिलकी पत्करून लेखन करणाऱ्या लेखकांनी आपल्या साहित्याचं स्वरूप तसं ठेवलेलं दिसतं. कामगारांच्या हुकुमशाही राज्याविषयीची बांधिलकी पत्करणाऱ्या मॅक्झिम गॉर्की या रशियन लेखकाचे लेखन साम्यवादाला प्रमाण मानूनच झालेले आहे.
आपल्याकडील दलित साहित्यिकांचे लेखन असे सामाजिक अन्यायाविरुद्ध संकल्पनेशी बांधील आहे. साहित्य म्हणजे अनुभवांची कल्पनात्मक पुनर्निर्मिती हे सूत्र ध्यानी घेऊन विचार केला तर या विषयावर बराच प्रकाश पडू शकतो. या प्रक्रियेत अनुभवांची संगती लावणारे, त्यांना नवा अर्थ व संदर्भ देणारे लेखकाचे मन महत्त्वाची कामगिरी बजावत असते. त्यामुळेच या मनाची घडण साधणाऱ्या घटकात अशा संस्कारजन्य दृष्टिकोनाचा समावेश करावा लागतो. झोपडपट्टीवर लेखन करणाऱ्या 2 लेखकांपैकी एक त्या अनुभवाची संगती शहरी स्वास्थ्यावर आक्रमण करणाऱ्या नकोशा घुसखोरांचा अड्डा अशी लावेल, तर दुसरा ग्रामीण भागातील अतिदारिद्र्यामुळे स्थलांतरित झालेल्यांची वसाहत असा लावेल. अशा तऱ्हेने झोपडपट्टी या एकाच विषयावर ज्या 2 साहित्यकृती तयार होतील त्यांच्या स्वरूपभेदामागील कारण म्हणजे 2 स्वतंत्र दृष्टिकोन होत. पण माणसाचं मन आणि त्या मनाचा कलाव्यवहार या गोष्टी नीटपणे ध्यानात घेतल्या तर इथेही एका वळणाचे साहित्यरूप संभवते असं म्हणता येत नाही. कारण त्या क्षणाला माणसाचं मन व्यापून टाकणारी प्रभावी जाणीव ही महत्त्वाची असते आणि ती कुठे कशी झुकेल हे सांगता येत नाही. ती अगदीच घुमजावचा पवित्रा घेत नाही. म्हणजे साम्यवादी दृष्टिकोन असलेल्या लेखकाच्या लेखनाचा मोहरा भांडवलशाहीचे कौतुक करण्याकडे वळणार नाही, पण ही जाणीव डावी उजवीकडे वळू शकेल किंवा पुढे मागे ओनवूनही शकेल. अशा क्षणीच एखादा जीवनवादी केशवसूत सतारीचे बोल लिहितो किंवा कलावादी तांबे रुद्रास आव्हान लिहून जातो. तेव्हा साहित्य निर्मितीत लेखकाचे जीवनविषयक आणि साहित्यविषयक असे दोन्ही दृष्टिकोन कार्यकारी झालेले असतात. जीवनविषयक दृष्टिकोन हा तर पायाच असतो. अपेक्षा इतकीच असते की या दोन्हींचे एकात्मरूप साहित्यकृतीत दिसावे, कारण हे दोन्ही तसे परस्पर आश्रयी आहेत. पण त्यांचे अवतरण कलेचे नियम व वृत्ती सांभाळून होत असते, व्हावे लागते. हे इथे आपण लक्षात घेतले पाहिजे. धन्यवाद.